ऊसाच्या लागवड नोंदीसाठी सातबारा कारखान्याला दिला। कारखान्यानं शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलून उभारा केला। कारखान्याच्या कामासाठी ट्रॅक्टर लावलं। घरदारं विकायची पाळी त्या ट्रॅक्टर मालकावरती या ठिकाणी आणली। ऊसाला भाव मागितला। वजनाच्या काट्यामध्ये चोरी करून शेतकऱ्याची लुबाडणूक केली। रिकव्हरीमध्ये फसवणूक करून शेतकऱ्याला बुडवायचं काम केलं। या शेतकऱ्याला कर्जबाजारी बनवून दंडेलशाही करून शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचं कारस्थान आता चालणार नाही। या परभणी जिल्ह्यातील G7 असल किंवा लक्ष्मी नरसिंह असल, नाव आमदाराचे कारखाने आणि चाल मात्र शेतकऱ्यांच्या लुटीची चालणार नाही। 3000 रुपये उचल आणि 4000 रुपये फायनल भाव उचाला मिळालाच पाहिजे। गोदावरीच्या पुरामध्ये बर्बाद झालेल्या शेतकऱ्यांनो आता काही शिल्लक राहिलेलं नाही। कापसाचा पैसा नाही, सोयाबीनचा ला भाव नाही। 4 ऊसाच्या कांडक्याच्या पैशाकरता जिद्द धरा। जर या ठिकाणी 2680 रुपये जर केंद्र सरकार या ऊसाचा उत्पादन खर्च एका टनाचा सांगतंय, तर मग 2400 देऊन शेतकऱ्याला कर्जबाजारी का बनवताय? ह्या प्रश्नाचा उत्तर मिळालं पाहिजे। त्यासाठी दिनांक 15 डिसेंबर रोजी खळीपाटी या गंगाखेड परभणी रस्त्यावरती गोदावरी नदीच्या पुलाजवळ एकजुटीनं आणि जिद्दीनं हजारोच्या संख्येनं या पक्षाची भेट ठेवा। कारखानदार दिसत आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे असताना शेतकऱ्याच्या लुटीसाठी त्यांची एकजूट आहे। आपण 18 पगड जातीतले असो, 17 गटांचे असो, पण ऊसाच्या भावाकरता पक्की एकजूट करून जिद्दीनं रस्त्यावरती या शेतकऱ्यावरच्या प्रत्येक अन्यायाचा, प्रत्येक पैशाचा हिसाब मिळवण्यासाठी संघर्षाचे भागीदार व्हा। बेमुदत रस्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा। धन्यवाद।